नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. प्रीतम आत्या मुलीची खूप काळजी वाटते आणि बिचाराला असं वाटतं की ती मुलगी कुठल्या संकटात किंवा कुठल्या अडचणीत नको जायला. चिमुकलीला काही माहितीही नसतं आणि आईला न सांगता घराच्या बाहेर आली. प्रीतमला असं वाटतं की तिला योग्य वेळेत तिच्या घरी पोहोचवावं. ते आता कुठे उभी एक्झॅक्टली, तिचा ऍड्रेस वगैरे सगळं काही चेक करत असतो हा प्रीतम. सांग, तुला कुठे काही सांगता येतं का, तू कुठे उभी आहे म्हणून. तिथे मी बरोबर येण्याचा प्रयत्न करतो. ती आता तिला जेवढं दिसतंय तेवढं सांगण्याचा प्रयत्न करत असते प्रीतमला. प्रीतम अगदी भरधाव वेगाने तिच्याकडे निघालेला असतो चिमुकलीची मदत करायला. आता बघूया, प्रीतम शॉप असतं, त्या शॉपमध्ये जाऊन बस असं सांगतो. तोपर्यंत ती सेफ राहणार, कोणी तिला शॉपमध्ये तरी काही करणार नाही. त्यामुळे प्रीतमने तिला बरोबर तिथे बसायला लावलेलं असतं. प्रीतमला सांगते, बाबा मी बसलीये. प्रीतम म्हणतो, गुड गुड, आलोच बाळा मी. एक माणूस येतो, बाळा एकटीच का बसली इथे. ती म्हणते, माझे बाबा येत आहे. प्रीतम म्हणतो, त्यांना फोन दे, मग तू नक्की कुठे आहे ते मला सांगतील. चिनूलाही प्रीतम सांगत असतो, तेव्हा ती समोरच्या माणसाबरोबर बोलत असते. प्रीतम काय म्हणतो हे तिने ऐकलेलंच नसतं. माणूस म्हणतो, इथेच बस, कुठेच जाऊ नको हा बाई. तो आता निघून गेलेला असतो. प्रीतम इकडून सारखा म्हणत असतो, बाळा त्यांना फोन दे ना प्लीज, बाळा त्यांना फोन दे ना प्लीज. तिने ऐकलेलंच नसतं. इकडे आता पारू लहान बाळासारखं अगदी बालिशपणा करत असते. प्रीतम आदित्य त्याचं काम करत असतो लॅपटॉपवर आणि पारू सुद्धा अभ्यास करत असते. पण जास्ती वेळ जागा राहायचंय त्यासाठी पारू तिची वेणी त्या भिंतीला चिटकवते. थोडी पुढे आली की तिला असं झटका बसतो आणि पटकन जाग येते. त्यामुळे तिने ती वेणी चिटकून ठेवलेली असते. आदित्य आता काम करत असतो आणि काम करता करता सहज त्याचं लक्ष त्या वेणीकडे जातं. तो आता हसायला लागलेला असतो. पारू, काय हा बालिशपणा. आता आदित्य ह्या पारूवर हसायला लागलेला असतो. का हसताय तुम्ही, म्हणजे तू केलंय आणि तू मला म्हणतेस की का हसताय. काय बालिशपणा आहे पारू, काय चालवलंय. याला युती म्हणतात. युती कसली युती. कसं आहे ना आदित्य सर, आता मी अभ्यास करते. अभ्यास करता करता मला झोप लागणार. झोप लागली की मान अशी खाली झुकणार, मग मानेला झटका बसणार. झटका बसला की पटकन मला जाग येणार. अहो, मला अभ्यास करताना झोप लागू नये म्हणून असं केलंय मी. आदित्य इतका हसत असतो. आदित्य पारूकडे बघतो आणि सारखाच, हे बघा आदित्य सर, तुम्ही हसू नका, तुम्हाला मी आत्ताच सांगतेय. पारू म्हणते, तुम्हाला नाही समजणार, यालाच युती म्हणतात. आदित्य सर तुम्ही गप्प बसा बरं, नका माझ्यावर हसू. आदित्य आता अगदी पोट पकडून हसायला लागलेलं असतो. कोण करतं असं बालिशपणा. मी करते. कोण करतं काय मला माहित नाही, पण मी करते, कळलं. याचं फळ मला नक्की मिळणार, मला माहितीये ना आदित्य सर. बरं बाई, फळ मिळू दे, काहीही मिळू दे, तुला हवं ते कर, मला काय करायचंय. ते आता पारूकडे हसतच बघत बसलेला असतो. त्याला खरंच कौतुकही लागतं, गंमतही वाटते आणि बालिशपणाही वाटत असतो. इकडे आता प्रिया टेन्शन मध्ये आलेली असते. सारखी या प्रीतमला फोन लावत असते, पण प्रीतम काय फोन उचलत नसतो. सारखा त्याचा फोन बिझी येत असतो. प्रिया म्हणते, इतक्या वेळची फोन लावती, हा फोन का उचलत नाहीये. तिला आता बिचारीला टेन्शन आलेलं असतं. प्रिया, कसं आहे ना, सध्या अहिल्याला, मला आणि तुला एकच काम आहे. प्रीतमचं आपल्याला टेन्शन नाहीये, तो आपल्या जवळ आहे. आदित्यचं टेन्शन आहे ग, तो आपल्या जवळ नाहीये ना. त्यामुळे अहिल्याला इतकी भीती वाटते आणि सारखं त्याचंच टेन्शन आहे ग. हो बाबा, मला समजतंय. म्हणूनच मी प्रीतमला आदित्यला ताईत दे असं लवकरात लवकर सांगितलं होतं. आता गेलाय की नाही तेच कळत नाहीये आपल्याला, तो फोन का उचलत नाहीये. कसं आहे ना, आज रात्री 11:30च्या ट्रेननी आदित्य चेन्नईला जाणार आहे. त्याच्यापर्यंत ताईत पोहोचला म्हणजे कसं तो बांधून जाणार ना, मग सेफ राहणार. एवढंच काय ग. प्रीतम नक्की गेलाय ना आदित्यला ताईत द्यायला. आता प्रिया हसायला लागलेली असते. बाबा, ताईत द्यायलाच गेलेत ते, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. प्रिया म्हणते, ते फोन उचलत नाहीये, पण पुन्हा एकदा ट्राय करून बघते. हो कर की प्रिया. फोन उचलत नाहीये, पण ते पोहोचतील वेळेत, तुम्ही काळजी करू नका. आदित्य म्हणतो, झोप आता. पारू म्हणते, मला झोपायचं नाहीये, अभ्यास येणं लई, मी काय झोपत नसते. तुम्ही एक काम करा, झोपा, आराम करा. गाडीचा टाइम झाला की मी उठवते, म्हणजे झोपही होईल आणि गाडीला वेळेवर जाऊ पण शकता. कसं आहे आदित्य सर, झोपा आता. पारू, मला सुद्धा या फाईल्सवर एकदा हात फिरवायचा आहे, झोपायचं नाहीये मला. आदित्य म्हणतो, पारू कसं आहे ना, ही जी संधी मिळाली ना, अजिबात मला वेस्ट करायची नाहीये. सोनं करायचंय या संधीचं. त्यामुळे जितकं काम करता येईल तितकं काम करायचंय. मला खूप काही शिकायचंय तिथे जाऊन, खूप काही शिकायचंय. पारू म्हणते, हो तुम्ही करा तुमचं काम, मी करते माझा अभ्यास. इकडे आता आदित्य प्रीतमला त्या मुलीपर्यंत जायला जरा उशीर होतो. ती मुलगी दुकान सोडून आता रस्त्याने एकटीच चालायला लागलेली असते. प्रीतमला खूप असं टेन्शन आलेलं असतं. ती चिमुकली बिचारी एकटीच घरातून निघालेली असते. ती रस्त्याच्या रॉंग साईडने सुद्धा चाललेली असते. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना ती आडवी पळत असते. ती एका जागेवर बसलेली असते. तिथे काहीतरी अशी गुंडाड मुलं, दारुडी लोक येऊन उभी राहिलेली असतात. आता प्रीतम ते फोनवर ऐकतो, चिनू तिथून पटकन निघून जा, मी येतोय तुझ्यापर्यंत, तू इथून पळ बरं लांब, त्या लोकांच्या पासून लांब उभी राहा. ते लोक आता हिच्या जवळ यायला लागलेली असतात. तिकडे प्रीतमला अजूनच टेन्शन आलेलं असतं. घाणेरडा माणूस अगदी तिच्या जवळ बसलेला असतो. फोनवर कोण आहे. आता ती चिमुकली चिनू म्हणते की माझे बाबा मला भेटायला येत आहे.
खोटं बोलतो, तुझे बाबा आतमध्ये आहे बाळा, तुझ्या बाबांना शोधते ना तू, ते तर आत बसलेत. माणूस म्हणतो चल तुझ्या बाबांकडे घेऊन जातो, आत आहे बाळा, ते बाहेर का बसलीयेस. तो आता तिला फसवतो आणि आत घेऊन जाणार असतो. आता प्रीतमने फोनवर हे सगळं काही ऐकलेलं असतं. प्रीतम म्हणतो चिनू फोन स्पीकरवर टाक, मी बोलतो त्यांच्याशी. चिनू त्यांच्यासोबत जाऊ नको प्लीज. ते काका म्हणताय की त्यांना बाबांनीच पाठवले. नाही बाळा, मी पाठवलेलं नाहीये, मी इकडे. त्यांचं ऐकू नको आणि त्यांच्यासोबत कुठेही जाऊ नको प्लीज. त्या दारुड्या माणसाने आता चिनूच्या हातून फोन घेतलेला असतो आणि फोन बंद करून ठेवलेला असतो. आता प्रीतम इतका चिडलेला असतो, शिट यार, आता कसं पोहोचू हिच्यापर्यंत मी. आता चिनू संकटात अडकली यात काही शंकाच नाही. 100% तिच्या जीवाला धोका आहे. खूप घाणेरड्या लोकांच्या तावडीत अडकलेली असते ही चिमुकली. तिचा हात पकडतो आणि जबरदस्तीने म्हणतो चल तुझ्या बाबांकडे घेऊन जातो, चल ग. ती म्हणते खरंच बाबांकडे घेऊन जाणार. हो खरंच बाबांकडे घेऊन जाणार, अगं चल. सुद्धा त्या माणसासोबत आता चाललेली असते, पण ती खूप मोठ्या संकटात अडकायला चाललेली आहे याची तिला कल्पना सुद्धा नसते. भयानक असा प्रसंग आता तिच्या पुढे येऊन उभा राहणार असतो. इकडे प्रीतमला ती कुठे काय एक्झॅक्टली काही माहित नसतं. अगदी अंदाजे तो चाललेला असतो. तो माणूस तिचा हात पकडून घेऊन चाललेला असतो. ती बाबा बाबा असा आवाज देत चाललेलीच असते. त्याला स्वतःलाच चालता येत नसतं तरी तो चिनूला घेऊन चाललेलाच असतो. इकडे आता आदित्य पारूकडे बघत असतो एकटक. म्हणतो किती काळजी करते, किती कष्ट घेते ही, दिवसभर स्वयंपाकाचं बघते आणि जेव्हा मी येमेन तेव्हा पुस्तक घेऊन बसते. पारूकडून शिकण्यासारखं इतकं आहे ना, थकतच नाहीये ती. आदित्य आता तिच्याकडे बघत असतो आणि मनातल्या मनात हे विचार करत असतो. आदित्य म्हणतो चल पारू, आता आवरायला लागणार मला. पारू म्हणते ठीक आहे, मी पण तुमच्या कामात तुम्हाला मदत करते, चला बरं आवरा. चिनू म्हणते माझ्या मोबाईलची बॅटरी बंद होते आणि माझा मोबाईल आता. इकडे आता प्रीतम जेव्हा त्या मुलीशी बोलत होता तेव्हाच त्याने लोकेशन ट्रेस करायला पाठवलेलं असतं. एका माणसाकडे नंबर दिलेला असतो आणि तोही लगेच कामाला लागलेला असतो. त्यामुळे प्रीतमचं काम आता सोपं होणार असतं. जरी त्या मुलीचा मोबाईल त्या गुंडाने घेतलाय तरी सुद्धा आता लोकेशन तर प्रीतमला कळणारच असतं. थोडंफार तरी काम सोपं झालेलं असतं. प्रीतमने एवढे प्रयत्न करून सुद्धा तो बिचारा अयशस्वी ठरणार असतो, कारण त्या गुंडाने तर हिचा हात पकडून चिमुकलीला चालवलेलं असतं. लोकेशन ट्रेस करायला काय उपयोग आहे, कारण तिच्या फोनची बॅटरीही संपत आलेली असते आणि आता फोन जर बंद झाला तर लोकेशन ट्रेस करता येणार नाही. प्रीतमने एवढे बिचारांनी प्रयत्न केलेले असतात. तिचा तो बाबाही नसतो, काही संबंधही नसतो. फक्त एक मुलगी संकटात आहे आणि तिचा जीव वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य बजावण्यासाठी प्रीतमने खूप प्रयत्न केलेले असतात. शेवटी ती मुलगी आता त्या गुंडाचा हात पकडून चाललेली असते आणि त्या चिमुकलीला माहिती सुद्धा नसतं आपण कुठे काय कुणाच्या मध्ये अडकलेलो आहोत किंवा आपल्यासोबत आता काय होणार आहे. खूप भयंकर असं घडणार असतं या चिमुकलीच्या बाबतीत. प्रीतम तिकडे इतकी काळजी करत असतो कारण आता फोन बंद झालेला आहे, त्या मुलीचं कॉन्टॅक्टही होत नसतं आणि एक्झॅक्टली कुठे थांबायचं काय काहीही कळत नसतं या प्रीतमला. तरी पण प्रीतमला मदत ही करायचीच असते तिची. ती मुलगी मगाशी म्हटलेली असते की काही काका बसलेले आहेत आणि बाटलीमधून काहीतरी पिताय. ते दारू पित असतात आणि काहीतरी अजून काय करत असतात. आता हे लगेच प्रीतमने ओळखलेलं असतं आणि प्रीतमने मगाशीच त्या मुलीला सांगितलेलं असतं की तिकडे जाऊ नको बाळा आणि त्यांच्यापासून लपायचं म्हणून थोडी ती साईडला बसलेली होती. आता मात्र त्या दारुड्या माणसाने तिचा हात पकडून तिला त्याच माणसांच्या तिकडे चालवलेलं असतं आणि ती माणसं 10-15 माणसं असतात, अगदी थोडी नसतात, ती खूप सारी माणसं असतात. आता ही चिमुकली एकटीच आणि हे सगळे घाणेरडे लोक असतात, यांच्या तावडीत चाललेली असते आपली चिमुकली. ती काय गप्प चाललेली नसते. बाबा बाबा असा आवाज देत ती ओरडतच चाललेली असते. तिथे पोहोचल्यावर ती म्हणते काय रे माझे बाबा कुठे. तो हसायला लागलेला असतो. तुझा बाबा इथे नाहीये, मी खोटं बोलून तुला इथे आणलंय. नाहीये तो आणि इथे येणार पण नाही, इथे तू पोहोचूच शकत नाहीये तुझा बाबा. आता खूप घाबरलेली असते आणि ते माणसं असतात, इतकी घाणेरडी माणसं असतात, सगळी तिच्याकडे बघायला लागलेली असतात. एवढ्या माणसांना बघून ती खूप घाबरून गेलेली असते. तो घाणेरडा माणूस चिनूला म्हणतो मी तुला इथून घेऊन जाणार, लांब असं नेणार आणि विकून टाकणार. तुझा बाबा तुझ्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी बाबा आणि तू भेटणार नाही. तुला विकून टाकलं ना की त्याचे खूप पैसे मिळणार मला. मग काय बघतच राहा माझी मज्जा. पण तू जाणार विकली. तो सगळं काही चिनूला सांगत असतो. दारुडा ही जी गुंड असतात दारुडी ती सुद्धा त्या माणसाकडे बघून हसत असतात आणि चिनू घाबरलेली असते. तिची अवस्था बघून त्यांना फार मज्जा येत असते. आता सगळ्या लोकांना बघून आणि जोरात ते हसत असतात. ती आता खूप घाबरलेली असते आणि बाबा बाबा म्हणून रडायला लागलेली असते. आता चिनू इतकी रडत असते, फक्त बाबा एवढंच काही ती म्हणत असते. ती चिनू रडत असते आणि देवाने अगदी ऐकलेलं असतं. देवासारखा धावून आलेला असतो आपला प्रीतम. प्रीतम येतो आणि पहिलाच फटका त्या गुंडाला मारतो की हसत हसत तो खाली कोसळलेला असतो. चिनू आता वाचलेली असते सगळ्या गुंडांच्या तावडीतून, कारण वेळेवर तिथे पोहोचलेला असतो आपला प्रीतम. जे गुंड असतात त्यांना माहितीये हा एकटा ना आपण एवढे
ते अगदी अजूनही टाळ्या देत असतात आणि प्रीतमकडे बघून हसत असतात. प्रीतम आता एकेकाला बरोबर खाली पाडायला लागलेला असतो. चिडलेला असतो, इतका चिडलेला असतो. एवढ्याशा चिमुकली बरोबर घाणेरडा प्रकार आणि तिला विकायची भाषा करत असतात ही दारुडी. त्यामुळे अगदीच तो संतापलेला असतो. असा काय एकेकाला धुतो तो की ज्याचं नाव ते. प्रीतमने प्रत्येकाला अगदी पायाखाली तुडवलेलं असतं. ती पोरगी आता लगेच जीव वाचवते आणि थोडीशी लांब जाऊन उभी राहते. जोरा जोरात रडायला लागलेली असते. प्रीतमला बघते, तिला असं वाटतं की हा माझा बाबा आहे आणि त्याच्याकडे बघून ती अजूनच रडायला लागलेली असते. इतकी सारी गुंड असतात. प्रीतम कितीही त्यांना मारून सुटण्याचा प्रयत्न करतो, संपतच नसतात. इतकी काही ती गुंड असतात. प्रीतमने मात्र प्रत्येकाला अशी काय अक्कल जागेवर आणलेली असते की अगदी लाथाबुक्क्यानेच त्यांना मारलेलं असतं आणि प्रत्येकाला जमिनीवर लोळून लोळून मारलेलं असतो. अशा या नराधमांना बरोबर योग्य ती शिक्षा दिलेली असते प्रीतमने. प्रीतम जरा जरी उशिरा आला असता किंवा त्याला यायला लोकेशनच मिळालं नसतं, त्या चिमुकलीचं आज काय झालं असतं हा विचार करून प्रीतम इतका चिडलेला असतो आणि तसं त्या गुंडांना तो मारत असतो. त्या गुंडांना काही करायला अगदी चान्सेस दिलेला नसतो. प्रीतमने प्रत्येकाला आपटून मारलेलं असतं. त्यावेळेला आता प्रीतमची सुद्धा वाईट अशी अवस्था झालेली असते. सगळे गुंड उठतात आणि प्रीतमवर सगळेचे सगळे एकदम धावून आलेले असतात. आता सगळे प्रीतमला मारायला लागलेले असतात. प्रीतमला ती गुंड एवढी मारतात की आता चिनू जी असते ती घाबरलेली असते, कारण तिला असं वाटतं याला जर मारलं तर मी जशी घाबरली तसं माझा बाबाही घाबरून जाणार आणि सगळी गुंड आमच्यावर अटॅक करणार. आता ती रडत असते आणि बाबा बाबा असं ओरडत असते. प्रीतम मात्र काही थकत नाही आणि इतक्या गुंडांनी त्याच्यावर एकदम अटॅक केलेला असतो तरी पण तो काही थांबत नसतो. तो सुद्धा तितक्याच जोराने त्यांना मारतो आणि स्वतःचा जीव वाचवतो. आता तो जेव्हा यांच्या सगळ्यांच्या तावडीतून बाहेर आलेला असतो तेव्हा मात्र पहिल्यासारखा परत एकेकाला खाली आपटायला लागलेला असतो. प्रीतमला एवढं मारताय म्हणल्यावर ती चिनू जोऱ्या जोरात अजूनच रडायला लागलेली असते. तिला असं वाटतं की आता माझा बाबा काही यांच्या तावडीतून सुटणार नाही. प्रीतमने इतकं काय दात खाऊन त्या गुंडांना मारलेलं असतं, इतकं मारलेलं असतं अगदी हद्द पार केलेली असते की इतकं मारलेलं असतं. तर ती गुंड स्वतःचा जीव वाचवत तिथून पळून गेलेली असतात. आता कुठे प्रीतमला दिलासा मिळालेला असतो, त्याने स्वतःचाही जीव वाचवलेला असतो आणि सगळ्यात महत्वाचं ते छोट्याशा चिमुकल्या चिनूचा जीव वाचवलेला असतो. प्रीतमने अगदी योग्य ते त्याची जे कर्तव्य आहे ते निभावलेलं असतं. जरी त्या चिनूचा बाप नसला तरी ती कुणाची तरी मुलगी आहे या नात्याने प्रीतमने तिला वाचवलेलं असतं. प्रीतम आता थकलेला असतो, दमलेला असतो आणि अगदी तो जमिनीवरच बसून घेतो. चिनू आता पळत पळत जाते आणि प्रीतमला घट्ट अशी मिठी मारते. तिला जरा एक आधार आलेला असतो आणि जरा रिलॅक्स फील होतं की आहे कोणीतरी माझ्या बाजूने इथे. तर मग त्या मुलीकडे बघतो जरा बारीक लक्ष देऊन. ती जरा बाजूला झालेली असते. तर मग तिला जवळ बसवतो. बरी आहेस का तू? घाबरू नको, आहे ना मी. तेवढ्यात आता पोलिसांच्या गाडीचा आवाज यायला लागलेला असतो. प्रीतम आता जरा शांत झालेला असतो आणि तिचीही आता चौकशी करायला लागलेला असतो. ती बिचारी खूप घाबरलेली असते. पोलिसांची गाडी बरोबर प्रीतमच्या समोर येऊन थांबते आणि त्याच्यातून चिनूची आई उतरलेली असते. ती लांबूनच धावत चिनू चिनू करत येते आणि पटकन प्रीतमच्या जवळून चिनूला उचलून घेते. चिनू बाळा, बरी आहेस का तू? प्रीतम म्हणतो आता सगळं काही व्यवस्थित आहे. तिने उचललेलं असतं आणि प्रीतम पासून लांब जाऊन उभी राहते ती चिनूची आई. ती बाई आता चिनूला खाली ठेवते आणि ती म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, या मुलीची आई नाहीये, मी केअरटेकर आहे. हिची मी काळजी घेत होते, पण ती अचानक मी काहीतरी काम करायला गेले तेवढ्यात काय माझ्या नजरेआड झाली आणि ती अशी बाहेर भरकटली. इन्स्पेक्टर साहेब, खरं तर माझ्याकडनंच चूक झाली आहे. स्वतः सेफ झालेली असते आणि ती इन्स्पेक्टरला सांगते की हे जे समोर दिसताय यांनीच तिला किडनॅप करायचा प्रयत्न केलाय. माझ्या चिनू बाळाला पळवून नेण्याचा प्रयत्न केलाय या माणसाने. इन्स्पेक्टर प्रीतमकडे बघायला लागलेले असतात आणि प्रीतम इन्स्पेक्टरकडे, कारण प्रीतमने एवढं सगळं करून शेवटी त्याच्यावरच सगळं आलेलं असतं आणि मोठ्या संकटात सापडणार असतो आपला प्रीतम. ताई सारखी म्हणते यांना अटक करा, यांनीच माझ्या चिनूला किडनॅप करायचा प्रयत्न केलाय. आता जर तुम्ही वेळेवर इथे आणलं नसतं मला तर माझ्या चिनूला काय केलं असतं आणि काय नाही यांचं यांना माहिती. इन्स्पेक्टर साहेब, अजिबात वेळ व्हायला घालू नका, पहिले तुम्ही यांना अटक करा बरं. इन्स्पेक्टर सुद्धा अगदी मूर्खच असतो, काही ऐकून घेत नाही, काही याला बोलायला चान्स देत नाही आणि डायरेक्ट प्रीतमला अटक करतो. प्रीतम आता खूप सांगण्याचा किंवा स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो, पण इन्स्पेक्टर त्याचं काही एक ऐकायला तयारच नसतो. प्रीतम म्हणतो, अहो ऐकून तरी घ्या, काहीतरी गैरसमज होतो या बाईंचा. साहेब तुम्ही तरी ऐका. अहो साहेब. साहेब म्हणतो, काय नाही, काय बोलायचे पोलीस स्टेशनमध्ये बोला. प्रीतम म्हणतो, असं कसं म्हणताय तुम्ही, पोलीस स्टेशनला येऊन बोला. काही गोष्टी क्लिअर करायला लागणार आणि इथेच क्लिअर करायला लागणार ना, पोलीस स्टेशनमध्ये येऊन काय फायदा इन्स्पेक्टर साहेब. आता ती चिनू बोलायला लागलेली असते. चिनू म्हणते, या काकांना सोडा, यांनी काही केलेलं नाहीये, यांनी माझा जीव वाचवलाय. जी ती केअरटेकर असते ती चिनूला बोलूच देत नाही. इन्स्पेक्टर साहेब, हिचं काय ऐकता हो, लहान आहे ती, तिला काही कळत नाही. याच माणसाने तिला किडनॅप केलंय आणि आता पळून जाणार तेवढ्यात काही तुम्ही त्याला पकडलंय.
इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला सांगतेय मी, या माणसाला तुम्ही सोडू नका. मग आता प्रीतम सांगायला लागलेला असतो इन्स्पेक्टरला की झालं असं की पहिला फोन जेव्हा चिनूचा आलाय प्रीतमच्या फोनवर, त्या दिवशीपासून ते आतापर्यंत सगळे काही सांगितलेलं असतं प्रीतमने अगदी डिटेलमध्ये. प्रीतम अगदी डिटेलमध्ये सगळं काही सांगत असतो. आता इन्स्पेक्टरला सुद्धा थोडा थोडा विश्वास बसायला लागलेला असतो प्रीतम जे सांगतोय त्या गोष्टींवर. प्रीतमने अगदी सविस्तर असं इन्स्पेक्टरला सांगितलेलं असतं. हिने मला 2-3 वेळेला फोन लावला, बाबा बाबा असं म्हटली, माझ्याशी रुसली, परत फोन लावला आणि आता मी आईला न सांगता घराच्या बाहेर पडलीये. बाबा तू येत नाही तोपर्यंत मी काय घरी जात नसते. इन्स्पेक्टर साहेब हिने मला सगळं काही सांगितलं आणि फोनवर बोलत असताना ती एका शॉपच्या समोर उभी होती. मग तिच्या सेफ्टीसाठी साहेब मी तिला त्या शॉपमध्ये बसायला लावलं आणि बराच वेळ तिने वाट बघून शेवटी ती रस्त्याने चालायला लागली. नंतर तिच्या मोबाईलची बॅटरी सुद्धा लो झाली आणि नंतर तो मोबाईलच बंद पडला. पण मी ऐन वेळेला तिचं त्याआधीच मोबाईल बंद व्हायच्या आधीच लोकेशन ट्रेस केलं होतं, त्यामुळे मी इथे येऊ शकलो. इन्स्पेक्टर साहेब माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही केलेलं नाही आणि मी तिला किडनॅप करायचा प्रयत्न का करेल? मी तिला ओळखतही नाही, तिची माझी ओळख सुद्धा नाहीये. ह्याच्यात बाई सांगताय ते सगळं खोटं आहे. प्लीज इन्स्पेक्टर साहेब माझ्यावर विश्वास ठेवा. प्रीतम आता खूप स्वतः निर्दोषी असं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. इन्स्पेक्टर साहेबांनी प्रीतम जे सांगतोय ते सगळं काही शांतपणे ऐकलेलं असतं आणि तेवढ्याच शांतपणे त्या चिनूला सुद्धा विचारतात, बाळा हे जे काका सांगताय ते सगळं खरं आहे का? काका काही खोटं बोलताय? नाही अंकल, हे जे सांगताय ते सगळं काही बरोबर आहे आणि त्यांनी मला खरंच मदत केली आहे आणि त्यांनीच मला आता वाचवलंय त्या गुंडांच्या तावडीतून. जी केअरटेकर असते ती तोंडावर पडलेली असते. ती म्हणते, साहेब मला माफ करा, मी या मुलीची केअरटेकर आहे आणि सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. अचानक ती गायब झाली आणि सगळी जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे ही जर सापडलीच नसती तर मला ब्लेम केलं असतं आणि मला नोकरीवरून काढून टाकलं असतं आणि बरंच काही माझ्याबरोबर घडलं असतं. मी स्वतःला वाचवण्यासाठी साहेब असं खोटं बोलले आणि या साहेबांनीच केलंय असं सांगितलंय. आता खोटं बोललेली असते स्वतःला वाचवण्यासाठी किंवा नोकरी वाचवण्यासाठी. तिने आता इन्स्पेक्टरच्या समोर कबूल केलेलं असतं आणि थोडक्यात प्रीतम वाचलेला असतो, नाही तर प्रीतम खूप मोठ्या संकटात अडकणार असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा आता पहिली आणि शेवटची चूक मी सोडून देतोय आणि माफही करतोय. तुम्ही मात्र तुमचं काम अगदी जबाबदारीने करा आणि परत असं काही करू नका. आई तुमच्यावर एवढा विश्वास ठेवून तुमच्याकडे मुलीला ठेवतीये, मग तुमची ही जबाबदारी आहे ना काळजी घेणं. मुलीची काळजी घ्या, ही पहिली आणि शेवटची चूक आहे, लक्षात ठेवा. हो साहेब, परत माझ्याकडनं अशी चूक नाही होणार. इकडे आता आदित्य चाललेला असतो आणि पारूने घट्ट अशी मिठी मारलेली असते आदित्यला, कारण आदित्य आता 4-5 दिवस बाहेर चाललेला असतो, तो काय लवकर येणार नसतो आणि बिचारी पारू आता एकटीच राहणार असते चाळीमध्ये. आदित्य चालला म्हणून पारूला खूप वाईट वाटत असतं, तसं आदित्यलाही वाईट वाटत असतं, कारण पहिल्यांदाच तिला एकटीला सोडून चाललेला असतो आणि बिचारीला आता एकटं राहायला लागणार असतं. काळजी करू नको, स्वतःची काळजी घे, मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो पारू. आदित्यने आता पारूची समजूत काढलेली असते आणि आदित्य आता निघून चाललेला असतो, कारण त्याची ट्रेन असते रात्रीची. आदित्य आता निघून गेलेला असतो. पारू बिचारी विचार करत तिथेच थांबलेली असते. आदित्य आता व्यवस्थित चेन्नईला पोहोचणार की जे संकट किंवा जो धोका आहे तो आदित्यच्या बाबतीतच घडणार आहे. मित्रांनो, हे सगळं जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.